अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ येथे भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी मोठ्या उत्साहात भजन कीर्तन तसेच महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। यावेळी नांदगाव पेठ येथील शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन भगवान विश्वकर्मामय बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने केले जात असते। यावर्षी हे 8वे वर्ष असून दरवर्षी मोठ्या उत्साहात भगवान विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम संपन्न होत असतो। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो नांदगाव पेठ। गोकुळामध्ये आले परब्रह्म परमात्मा गोकुळात येतात। यमुना महाराजांचं सुद्धा भगवान परमपिता परमात्म्याने दर्शन दिलं। इकडे यशोदाला माया नावाची कन्या अवतीर्ण झाली। कथासार सर्वांना माहीत आहे। मायेला जवळ घ्यावं वसुदेवाने बाळाला तिथे ठेव। मायेला घेऊन गोकुळातून परत मथुरेत यावं आणि मथुरेत आल्यानंतर परब्रह्म परमात्म्याला जण गोकुळात सोडल्यानंतर मायेला जवळ घेतल्यामुळे बंधुरूप वेळात अडकल्या गेलेले आहे। काम क्रोधाची द्वारपर जागृत झालेले आहे। विषयरूप प्रमाण लागलेले आहे। वासनारूप कुंप लटकलेले आहे। वासुदेवाय नमः स्वाहा। ओम नमो भगवते 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 वासुदेवाय नमः स्वाहा। ओम नमो। नमस्कार। आज नांदगाव पेठ येथे भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। माझ्यासोबत सर्व प्रभू विश्वकर्मामय संस्थेचे पदाधिकारी आहे आणि ही जयंती गेल्या 8 वर्षापासून नित्य नेमाने व्यवस्थित आणि मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। यावेळी कीर्तनकार हबप संतोष महाराज जाधव माणिकवाडा धनच या गावचे प्रसिद्ध कीर्तनकार महाराज होते। त्यांनी त्यांच्या अमोघ वाणीतून मोठ्या उत्साहाने सर्वांना मार्गदर्शन केले आणि आपल्या कीर्तनाची सेवा दिली। तसेच यावेळी भव्य महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आणि या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। विश्वकर्मा संस्था गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून नांदगाव पेठ नगरीत नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एक चांगलं कार्य करत आहे। कोरोना काळात असो की आणखी कोणती सेवा असो, ही विश्वकर्मा संस्था मोठ्या चांगल्या पद्धतीनं आणि याचे पदाधिकारी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात कोणताही कार्यक्रम आपल्या पद्धतीनं साजरा करतात। यावेळी नांदगाव पेठ येथे आज हा कार्यक्रम संपन्न झाला। या निमित्तानं सर्व बांधव उपस्थित होते आणि या सर्व विश्वकर्मा प्रभू यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना
प्रभू विश्वकर्मामय संस्थेकडून मनपूर्वक शुभेच्छा.